नमस्कार मित्रांनो, आज बघूया कल्की अवतार यांच्याविषयी थोडक्यात माहिती. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णूचा कल्की अवतार जन्म घेईल आणि पृथ्वीतलावर पुन्हा संतुलन निर्माण करेल. हिंदू धर्मात भगवान कल्कीचे चित्र देवदत्त हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार होत असल्याचे चित्रित केले आहे. भगवान कल्कीचे हे रूप श्रीमद्भागवतात आढळते. कल्की हा हिंदू देवता विष्णूचा 10वा अवतार आणि विष्णूचा भावी किंवा अंतिम अवतार मानला जातो. वैष्णव विश्वविज्ञानानुसार तो कलियुगाच्या शेवटी प्रकट होणारा हिंदू देव विष्णूचा 10वा अवतार मानला जातो. अंतहीन विश्वचक्राच्या सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग या 4 कालखंडांपैकी शेवटच्या युगाच्या शेवटी कल्कीचा जन्म होईल. जेव्हा देवदत्त नावाच्या घोड्यावर बसलेला भगवान कल्की आपल्या अलौकिक तलवारीने दुर्जनांचा वध करेल तेव्हा सत्ययुग पुन्हा सुरू होईल. धार्मिक ग्रंथानुसार भगवान विष्णू कलियुगात कल्कीच्या रूपात अवतार घेणार आहेत. कल्की अवतार कलियुग आणि सत्ययुगाच्या संगमावर होईल. पौराणिक कथेनुसार कलियुगात जेव्हा पापाची मर्यादा ओलांडली जाईल तेव्हा दुष्टांचा वध करण्यासाठी कल्की अवतार जगात मनुष्य योनीत प्रकट होईल. कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णूचा अवतार पृथ्वीवर येईल असे श्रीमद्भागवतात सांगितले आहे. हिंदू धर्मात असे मानले जाते की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुग अशी 4 युगे आहेत. ही 4 चक्रे आपल्या कॅलेंडर महिन्यांप्रमाणेच फिरतात. सध्याचे युग हे कलियुग सुरू असून ते 4,32,000 वर्षे चालेल असे म्हटले जाते. असे मानले जाते की कुरुक्षेत्राच्या युद्धापासून आपण 5,000 वर्षे आधीच पार केली आहेत. म्हणजे अजून 4,27,000 वर्षे बाकी आहेत आणि कलियुगाच्या शेवटी भगवान कल्की येतील असे श्रीमद्भागवतात म्हटले आहे. असेही म्हटले जाते की भगवान कल्कीचे वडील विद्वान ब्राह्मण असतील. श्रीमद्भागवतामध्ये असे म्हटले आहे की भगवान कल्की विष्णुयास नावाच्या ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतील. वैदिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की भगवान विष्णूंना एकदा संत भृगू यांनी शाप दिला होता. असे म्हणतात की असुरांनी एकदा महर्षी भृगू यांच्या आश्रमात आश्रय घेतला होता. एके दिवशी जेव्हा शुक्राचार्य आणि महर्षी भृगू त्यांच्या आश्रमात होते तेव्हा देवतांनी आणि इंद्रांनी त्यावेळी शस्त्र असुरांवर हल्ला करण्याची संधी घेतली. असुर पळून गेले आणि भृगू ऋषींच्या पत्नीकडे आश्रयासाठी धावले. तिचे नाव काव्यमाता होते. त्या काळात काव्यमातेने तिच्या योगिक शक्तींच्या सहाय्याने इंद्राला स्थिर केले आणि त्यामुळे ती असुरांचं रक्षण करू शकली. इंद्र आणि इतर देवता ताबडतोब भगवान विष्णूकडे मदतीसाठी गेले. नंतर भगवान विष्णूने असुरांचे निर्दालन करण्यासाठी आणि इंद्र आणि इतर देवतांना मोकळे करण्यासाठी आपल्या सुदर्शन चक्राचा वापर करून काव्यमातेचे मस्तक कापले. जेव्हा भृगु ऋषी परत आले आणि त्यांनी आपल्या पत्नीची भयंकर स्थिती पाहिली तेव्हा ते भगवान विष्णूवर खूप क्रोधित झाले आणि त्यांनी त्यांना शाप दिला की ते पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्माला येतील आणि प्रियजनांच्या मृत्यूचे दुःख अनेक वेळा सहन करतील. महर्षी भृगूंच्या या शापामुळे भगवान विष्णूंना पृथ्वीवर पुन्हा प्रकट व्हावे लागले आणि जेव्हा ते पृथ्वीवर येतात तेव्हा ते पृथ्वीवरील दुष्टांचा नाश करतात. असे मानले जाते की कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू भगवान कल्कीच्या रूपात शेवटच्या वेळी प्रकट होतील जेव्हा पृथ्वीवर वाईट गोष्टींचा प्रसार होईल आणि सर्व वाईटांचा नाश करून शांतता प्रस्थापित होईल. भगवान कल्कीबद्दल मान्यता. हिंदू धर्मानुसार असे मानले जाते की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशी 4 युगे आहेत. हिंदू धर्मानुसार कलियुग हा विनाशाचा काळ आहे. सत्ययुगाच्या काळात लोक सर्व प्रकारच्या लोभ, दांभिकता, नकारात्मकता, दुर्गुण आणि सर्व चुकीच्या गोष्टी आणि वाईट वागणुकीपासून मुक्त होते, म्हणून त्यांचे जीवन शांत आणि आनंदी होते. मग त्रेतायुगात लोक लोभी होतात आणि जग जिंकण्याची किंवा इतर राजांच्या राज्याची इच्छा अशा काही नकारात्मक इच्छा सुरू झाल्या होत्या. द्वापार युगात असे आढळून आले की जगातील जवळपास निम्म्या लोकांनी आधीच्या लोकांना मारणे आणि इतरांचे राज्य जिंकण्याची रणनीती तयार करणे यासारखी अनेक चुकीची कामे केली आहेत. कलियुगात असे मानले जाते की लोकांची पापे शिगेला पोहोचतात आणि पुण्य कमी होऊ लागते. म्हणून पुनः शांती, सद्गुण प्रस्थापित करण्यासाठी कल्की यांचा जन्म होणार आहे. कल्की अवतार जन्म कुठे होईल? पुराणात अशी एक भविष्यवाणी आहे की संभल गावात कल्की अवताराचा जन्म होईल. संभल हे गाव उत्तर प्रदेश आणि ओडिशामध्ये आहे. स्कंद पुराणाच्या 10व्या अध्यायात कलियुगात भगवान विष्णूचा अवतार श्री कल्की रूपात संभल गावात असेल असे स्पष्टपणे वर्णन केले आहे.
कल्की अवतार कसा असेल? पुराणात असे म्हटले आहे की कल्की देवदत्त नावाच्या पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन संसारातून पापींचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करेल. या अवतारात 64 कलांचा समावेश असेल. अग्निपुराण च्या 16व्या अध्यायात कल्की अवताराला धनुष्यबाण धारण केलेल्या घोडेस्वाराच्या रूपात दाखवण्यात आले आहे आणि तो भविष्यातही असेल. कल्की पुराणातील युद्धानुसार तो हातात चमकदार तलवार घेऊन पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन म्लेच्छांचा पराभव करून शाश्वत राज्य स्थापन करून विजयासाठी निघेल. भगवान कल्कीबद्दल नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी. नॉस्ट्रॅडॅमस एक महान ज्योतिषी होता आणि त्याने जे काही भाकीत केले होते ते नेहमीच खरे ठरले. त्याच्या भविष्यवाणीनुसार असे आढळून आले की एक व्यक्ती जगात प्रचंड शक्ती सहन करेल, ज्याचा पवित्र दिवस गुरुवार असेल आणि तो संपूर्ण जगावर जमीन आणि समुद्र दोन्हीवर राज्य करेल. तो एकमेव व्यक्ती असेल जो जगाला सर्व संकटातून मुक्त करेल. नॉस्ट्रॅडॅमसच्या मते ही महान व्यक्ती आपल्या सिंहासनावरून खाली येईल आणि आपल्या काठीने दुष्टांवर प्रहार करण्यासाठी समुद्र आणि हवेतून फिरेल. श्रीमद भागवतानुसार भगवान कल्कीने नॉस्ट्रॅडॅमसने जे भाकीत केले होते त्यामध्ये अनेक साम्ये आहेत. हिंदू धर्मात असे मानले जाते की जेव्हा भगवान कल्की प्रकट होतील तेव्हा तो आपल्या शस्त्राने शत्रूंचा नाश करील. भगवान कल्कीचे कार्य. असे म्हटले जाते की भगवान कल्कीचे पृथ्वीवर प्रकट होण्याचे मुख्य ध्येय हे दुर्जनांचा नाश करणे हे असेल. भगवान कल्कीचा मुख्य हेतू पृथ्वीवरून सर्व दुराचारी आणि दुर्गुणी लोकांचा नाश करणे आणि पृथ्वीला राहण्यासाठी शांततापूर्ण स्थान बनवणे हा असेल. त्याशिवाय भगवान कल्की हे कलियुगातील राजांचा पराभव करून या युगातील धार्मिक राजा देवपी आणि मारू यांच्या हाती सत्ता सोपवतील असेही म्हटले जाते. भगवान कल्कीवर अधिक भविष्यवाणी. वैशाख महिन्यात भगवान कल्की पृथ्वीवर अवतरतील असे मानले जाते. पौर्णिमेनंतर 12व्या दिवशी भगवान कल्की पृथ्वीवर प्रकट होतील असे म्हटले जाते. म्हणजे एप्रिल ते मे या कालावधीत तो कधीही हजर होईल असा अंदाज बांधता येतो. असेही भाकीत केले आहे की भगवान कल्की एका विष्णुभक्त पुरुषाच्या पोटी जन्माला येईल, ज्याचे नाव विष्णुयास असेल आणि त्याच्या आईचे नाव सुमती असेल. असेही मानले जाते की भगवान कल्की सिंहलात जाऊन पद्माशी विवाह करतील आणि आपले वैवाहिक जीवन सुरू करतील. कलियुग संपायला किती वर्षे बाकी आहेत? पौराणिक मान्यतेनुसार कलियुग 4,32,000 वर्षांचे आहे, ज्याचा पहिला टप्पा अजूनही सुरू आहे. कलियुग 3102 ईसापूर्व पासून सुरू झाले, जेव्हा 5 ग्रह म्हणजेच मंगळ, बुध, शुक्र, गुरु आणि शनी मेष राशीवर 0 अंशावर होते. याचा अर्थ कलियुगाची 3102 अधिक 2023 बरोबर 5125 वर्षे उलटून गेली आहेत आणि 4,26,887 वर्षे बाकी आहेत आणि कल्कीची पूजा, आरती आणि प्रार्थना आधीच सुरू झाली आहे. कल्की अवतार जन्माला आला आहे का? उत्तर प्रदेशात सक्रिय कल्की वाटिका नावाच्या संस्थेने दावा केला आहे की कल्की अवतार दिसण्याची वेळ जवळ आली आहे. या लोकांचा असा विश्वास आहे की कल्की हा देवतांच्या जगात अवतार झाला आहे. स्वप्न, जागरण आणि वाणी अनुभवातून ते भक्तांना संदेश देत आहेत. भक्तांचे रक्षण करण्यासाठी त्यांची महान शक्ती या जगभर पसरली आहे. आता फक्त त्यांचे प्रकटीकरण उरले आहे. कल्की अवताराबद्दलही संभ्रम आणि मतभेद आहेत. अनेक म्हणतात की त्याने जन्म घेतला आहे आणि तो वेळेवर प्रकट होईल. किंबहुना ते कधी घडेल किंवा घडले आहे किंवा वर्तमानात आहे हे कोणालाच माहीत नाही. कल्की मंदिर कुठे आहे? भगवान श्री कल्की यांचे प्राचीन कल्की विष्णू मंदिर उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात आहे. पुराणात संभल जिल्ह्याला शंभल असेही म्हणतात. कल्की अवतार काय करणार? भगवान विष्णूचे दशावतार म्हणजे 10 अवतार आहेत. यामध्ये कल्की हा विष्णूचा शेवटचा 10वा अवतार आहे. कल्कीन, ज्याला कल्की देखील म्हणतात, हा हिंदू देव विष्णूचा अंतिम अवतार असून हा अद्याप प्रकट झालेला नाही. सध्याच्या कलियुगाच्या शेवटी जेव्हा सद्गुण आणि धर्म नष्ट होऊन जगावर अन्यायी आणि दुराचारी लोकांचे राज्य असेल तेव्हा कल्की दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि नवीन युगाची सुरुवात करण्यासाठी मनुष्य योनीत जन्म घेऊन प्रकट होईल. मित्रहो, आजच्या व्हिडिओतून आम्ही आपणास भगवान विष्णूचा शेवटचा आणि अंतिम अवतार भगवान कल्कीबद्दल माहिती दिली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.